हॅलो, तुम्ही विचार करत असाल आम्ही जंगलामध्ये काय करतो. हे जंगल नाही आहे. आम्ही आता चाललो आहे कायाक करायला. कायाकिंग थोड्याच वेळात दाखवू कसं असतं ते कायाकिंग. बघूया एक्सपिरियन्स कसा राहतोय. सो मित्रांनो, आम्ही आलो आहोत आता कायाकिंगला. तुम्ही बघू शकता असं सुंदर असं वातावरण आहे. कायाकिंग बेसिकली समुद्राचं बॅकवॉटर असतं किंवा मँग्रोव्हमध्ये केलं जातं. आणि इथे एक अतिशय गोवामध्ये, साऊथ गोवामध्ये टुवर्ड्स कोला बीचमध्ये जाताना तुम्हाला इथे कायाकिंगसाठी एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल. आणि जसं आम्ही पाहिलं, वॉटर पण छान आहे, अगदी घाण वगैरे असं काही नाही आहे. पाणी एकदम ट्रान्सपरंट आहे. आणखी जास्त डीप पण नाही आहे पाणी, अगदी आपल्या कमरे इतकंच पाणी आहे. त्याच्यामुळे असं रिस्क फॅक्टर नाही आहे. लाईफ जॅकेट्सचे लोक देतात. मला वाटलं नव्हतं एवढं छान अनुभव राहील. खूप मस्त वाटतंय. ऊन आहे पण जाणवत नाही आहे असं. थोडी वेळ नाही आली आम्ही. आता ॲटलिस्ट आम्ही 10:30-11 आसपास पोहोचलो. आणि हे मागे सगळं छान सिनरी, नारळाची झाडं, भरपूर नारळाची झाडं. आणि हे आपले मिस्टर. बोटचा कलर पण मस्त मिळालाय. इट्स स्लाइटली येलो ऑरेंजिश. आय डोंट नो दिसतंय की नाही. तुम्ही कायाकिंगला येत असाल तर मेक शुअर की खूप सारं सनस्क्रीन लावून याल तुम्ही. बिकॉज इव्हेंच्युअली थोडंसं ऊन वाढत जातं आणि यू नो यू शुड नॉट गेट टॅन्ड. बर्ड्सचे आवाज आणि हे पाणीचा जो आवाज आहे, एपिक असं वाटतंय. जसं काय माहिती, एकदम स्वर्गात आहोत. नेचर्स ब्युटी. आणि हळूहळू आपण हेडिंग टुवर्ड्स मँग्रोव्ज आहोत. तिकडे पोचलो की तेही तुम्हाला दाखवून देऊ. काय अक्षय, कसा अनुभव वाटतोय तुला हा? मस्त मस्त शांत आहे आणि पाणी पण स्वच्छ आहे. आणि खोल पाणी नाहीये. मेन म्हणजे तुम्ही बघू शकाल, मला अक्षयने डेमो दिलेला की किती खोल पाणी आहे. आय थिंक इथून ते इथपर्यंतच इतकंच पाणी आहे. आपल्या कमरे एवढंच अंदाज. आणि हेच ते मँग्रोव्स ज्याबद्दल मगाशी तुम्हाला थोडंसं ब्रीफ सांगितलं होतं. आणि मँग्रोव्स एक्झॅक्टली काय असतं हे थोडंसं जाणून घेऊया. मित्रांनो, मँग्रोव्ज इज बेसिकली आपलं जेव्हा पण समुद्राचं फ्लड्स येतात, समुद्राची लेवल वाढते आणि शहरामध्ये किंवा जिथे लँड आहे तिथे पाणी फ्लड होतो, त्यावेळेला मँग्रोव्ज बेसिकली हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. जे काही पाणी असतं म्हणजे जे ओव्हरफ्लो झालेलं असतं येतं समुद्रातलं, ते हे लोक शोषून घेतात. तुम्ही बघाल तर ह्याचे रूट्स जे आहेत मँग्रोव्सचे, आणि त्याच्यामध्ये खूप चिक्कड आहे. चिक्कल म्हणजे अक्षरशः पाय रुतला जाईल त्या पाण्यामध्ये, इतकं चिक्कल. आणि ते पाणी खेचून ठेवतात. सो हे मँग्रोव्ज आपल्या सिटीजमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आणि पण आता आपण बऱ्याचशा ठिकाणी बघत जातो, जसं ठाणे क्रीक आहे, हळूहळू हे मँग्रोव्ज कमी होत चालले आहेत. ऐरोली क्रीकपासून तो नवी मुंबईचा जो पट्टा आहे तो सगळा मँग्रोव्जचा आहे आणि तो हळूहळू कमी होत चालला आहे. डिफॉरेस्टेशन होत चाललं आहे. खाडी थोडी बुजवली जाते, रस्ते रुंदीकरण केले जात आहेत. त्यामुळे जेव्हा काही आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा आपल्याला आपण बघू शकता की खूप पाणी आपल्याकडे शहरामध्ये राहतं, पाणी येतं आणि फ्लड्स वगैरे येतात. तर हे मँग्रोव्ज ॲक्च्युली कमी झालेत आपल्या इकडे. आणि हेच ते मँग्रोव्ज आज आम्ही बघायला आलो स्पेसिफिकली. त्याचं सिग्निफिकन्स हेच आहे. आणि म्हणूनच आज आम्ही कायाकिंग केलं आणि थोडंसं महत्त्व ह्या मँग्रोव्जबद्दल पण कसं आहे हे बघूया. सो सिग्निफिकन्स ऑफ मँग्रोव्ज आणि डिफॉरेस्टेशन करू नका. निसर्ग खूप छान आहे, तो तसाच मस्त वाटतो.
पण हल्ली कन्स्ट्रक्शन वगैरे त्या नावाखाली खूप डिफॉरेस्टेशन होतो आहे, खूप झाडे कापली जात आहेत आणि अशी मजा आपल्याला नाही घेता येत. सो जर तुम्ही साऊथ गोवाला आलात कधी तर डेफिनेटली कोला बीच व्हिजिट करा आणि कायाकिंगचा एक्सपिरियन्स घ्या. ॲज ऑफ नाव आम्हीच आहोत इकडे, बिकॉज नंतर क्राउडिंग झाली की मग मजा नाही येणार तेवढी फारशी. सो आम्ही थोडं लवकर आलो आणि वी आर ऑलमोस्ट डन विथ इट. चलो, सी यू, बाय बाय.